महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। शुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी। आजचा जो आपला सेवेचा भाग आहे तो भाग क्रमांक 258। आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील 3ऱ्या समासावर। श्री शारदा स्तवरनाम या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत आपण या समासातील 14 ओव्यांवर पूर्ण विवरण घेतलेलं आहे आणि आजची जी आपली ओवी आहे ती ओवी क्रमांक 15। जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जये पासूनी, सृष्टी रचना लोक तिन्ही विस्तार जयेचा, या 15व्या ओवीवर आपण आजच्या भागामध्ये विवरण घेणार आहोत। या ठिकाणी त्या श्री शारदेचं स्तवन करत असताना, त्या देवीचं स्तवन करत असताना समर्थ म्हणतात, जे ब्रह्मादिकांची जननी, अर्थातच ब्रह्मादिक ज्यांना आपण म्हणतोय, ब्रह्मादिक त्यांची माता आहे ती, त्यांची जननी आहे ती। कारण ज्या वेळेला सृष्टीचा क्रम या दासबोधामध्ये एका समासामध्ये समर्थांनी मांडलेला आहे, त्या ठिकाणी त्या समासामध्ये त्या सृष्टीचा क्रम मांडताना दाखवताना सर्वप्रथम मूल पुरुष मांडलेला आहे, मूळ पुरुष, त्याच्यानंतर मूळ माया आणि मग मूळ मायेपासून त्रिगुणांचा विस्तार, अर्थात उत्पत्ती स्थिती आणि लय करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश, आणि मग त्यांना सामर्थ्य ज्या महामायेकडून मिळालं जातंय ते कार्य करण्यासाठी सगळ्या प्रकारचं कार्य आणि ते सुरळीतपणे चालावं, सुरळीतपणे घडावं, अशा प्रकारे ते कार्य चालण्यासाठी, कार्य घडण्यासाठी जे सामर्थ्य मिळालं जातंय ते सामर्थ्य त्या महामायेपासून मिळालं जातंय, त्या देवीपासून मिळालं जातंय। अर्थात आपल्या देहाची निर्मिती जरी पाहायला गेलं किंवा देहामध्ये जरी पाहायला गेलं तर सर्वश्रेष्ठ मानलं जातंय ते अंतरात्मा, तो ब्रह्म, आणि मग त्याच्यापासून निर्माण झालेली ती माया, आणि मग पुढे त्रिगुणांचा विस्तार। अर्थात ब्रह्मादिक हे जयेपासून निर्माण झालेले आहेत आणि त्यांची जननी अनुसया सत्व हारावयासी, त्रैमूर्ती जाता करिबाड त्यासी, ते महामायेचं सामर्थ्य आहे, ते त्या देवीचं सामर्थ्य आहे। आणि त्या देवीच्या सामर्थ्याने काय झालं तर त्या ठिकाणी बाळकं होऊन कार्य करावं लागलं, आणि मग
त्या महामायेच्या सामर्थ्याने त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते कार्य घडल्यानंतर मग समजलं की हे सगळं कार्य जे काही घडतंय हे सामर्थ्य कुठून मिळतंय, हे बळ, ही स्फूर्ती, ही प्रेरणा, चांगली कर्म, चांगलं कार्य घडण्यासाठी करण्यासाठी जी प्रेरणा मिळते ती प्रेरणा कुठून मिळते. आणि मग हा शोधबोध घेतल्यानंतर कळलं की ती संपूर्ण जगाची जननी आहे, जी ब्रह्मादिकाची जननी, ती संपूर्ण सृष्टीची जननी आहे. कारण संपूर्ण सृष्टीची निर्मिती त्या महामायेपासून आहे, त्या मूळ मायेपासून आहे. त्याच्या पुढे जाऊन समर्थ म्हणतात की हरिहर जयेपासून, हरिहर जयेपासून सृष्टी रचना लोक तिनी विस्तार जयेचा. ह्या सृष्टीची रचना करण्याच्या आधी तिची निर्मिती आहे आणि मग तिची निर्मिती केल्यानंतर त्या ठिकाणी सृष्टी रचना करण्यासाठी जे वेद निर्माण केले त्या वेदाची निर्मिती आहे आणि त्यांचा आधार घेऊन मग या सृष्टीची निर्मिती आहे. खर तर ह्या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी सगळ्या प्रकारचं ते सामर्थ्य, उत्पत्ती, संरक्षण, रक्षण करण्यासाठी, प्रतिपालन करण्यासाठी, ज्या जीवाला जे हवं आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी, ज्या सजीवाच्या ठिकाणी जी जाणीव हवी आहे, जी चेतनामय शक्ती हवी आहे, ती चेतनामय शक्ती त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी, ती जाणीव त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी ते सामर्थ्य त्या महामायेचं आहे. म्हणून सृष्टी रचना आणि त्याच्या पलीकडे समर्थ ओळख करून देतात की लोकतिन्ही. आता लोकतिन्ही म्हणजे या ठिकाणी जे संतांनी 3 लोक मांडलेले आहेत, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताल लोक. स्वर्ग, मृत्यू आणि पाताल. खर तर संपूर्ण सृष्टीची निर्मितीच त्या मायेपासून आहे, त्या देवीपासून आहे. आणि सृष्टीची निर्मिती त्या देवीपासून आहे. म्हणून या तिन्ही लोकाला सुद्धा सामर्थ्य, त्याची निर्मिती, त्याची रचना ही त्या देवीपासूनच झालेली आहे, त्या मायेपासूनच झालेली आहे. आपल्या पिंडाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा संतांनी ओळख करून दिलेली आहे की मानेचा वरचा भाग हा स्वर्ग दाखवला, मानेच्या आणि कमरेच्या मधला भाग हा मृत्यू लोक दाखवला आणि कमरेपासून खाली पाताल लोक. खऱ्या अर्थाने त्या पद्धतीने जर विचार केला, ब्रह्मांडात आहे जे ते पिंडात जर पाहायचं आहे, जे ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांड ज्या पद्धतीने निर्माण केलंय त्या पद्धतीने जर आपण आपल्या देहाचा विचार करायचा आहे तर मग संतांनी या देहामध्ये अशा प्रकारची निर्मिती मांडलेली आहे. त्याच्या पलीकडे त्या मायेपासून त्रिगुणांची निर्मिती आहे, 3 गुणांची निर्मिती त्या मायेपासून आहे. तिन्ही लोक, ते लोकही त्याच मायेपासून आहेत आणि हे लोकही त्याच मायेपासून आहेत. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. मुळी देह त्रिगुणाचा, सत्व रज तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. जर त्या मायेची ओळख घ्यायची, जर त्या देवीची ओळख घ्यायची, जर त्या देवीचं होऊन राहायचं आहे तर मग संतांनी तिथे मांडलेलं आहे त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. कारण रजोगुणे पुनरावृत्ती आहे,
विचारांची ही पुनरावृत्ती आहे, कर्माची ही पुनरावृत्ती आहे आणि त्यामुळे रजोगुणाने जन्माची ही पुनरावृत्ती आहे. रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती. तमोगुण जर असेल तर त्या ठिकाणी त्या कर्मानेही अधोगती आहे, त्या विचारानेही अधोगती आहे. आणि तशा प्रकारची कर्म केली तर देहाला सुद्धा काय आहे? अधोगती आहे. म्हणून सर्वश्रेष्ठ गुण या ठिकाणी जो मांडलेला आहे, जो दाखवलेला आहे, तो म्हणजे सत्वगुण. कारण सत्वगुणे भगवत भक्ती अशा प्रकारे ते मांडलेलं आहे. मुळी देह त्रिगुणाचा, सत्व रज आणि तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. मग यांची निर्मिती जर त्या मायेपासून आहे, त्या लोकाची निर्मिती जर त्या मायेपासून आहे, तर मग अंतःकरणामध्ये त्या पद्धतीने त्या मायेचा विचार केला पाहिजे. अंतःकरणामध्ये त्या मायेचं स्तवन त्याप्रमाणे घडलं पाहिजे. त्या महामायेचं नामस्मरण घडलं पाहिजे. जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जयेपासोनी, एवढंच नाही तर सृष्टी रचना लोक तिन्ही विस्तार जयेचा. हा संपूर्ण विस्तार म्हणजेच ती महामाया आहे. प्रत्येक ठिकाणी तिचं दर्शन घडत आहे, प्रत्येक ठिकाणी तिची अनुभूती येते. तो साक्षात्कार प्रत्येक ठिकाणी होतो, फक्त त्या दृष्टीने आपण पाहायला पाहिजे. त्या ज्ञानचक्षुंनी, त्या आत्मज्ञानाने आपण तिची ओळख घेतली पाहिजे, तो शोधबोध घेतला पाहिजे. मग प्रत्येक ठिकाणी त्या मायेचं, त्या महामायेचं दर्शन आपल्याला होत असते, घडत असते. कारण तिचं स्वरूप असं आहे, त्या महामायेचं तिचं कार्य अशा प्रकारे आहे की त्या स्वरूपाची ओळख समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये म्हणजे ओवी क्रमांक 15 मध्ये करून दिलेली आहे. ओवी क्रमांक 16 मध्ये करून दिलेली आहे. त्या 16व्या ओवीमध्ये त्या मायेचं, त्या देवीचं स्तवन करत असताना समर्थ म्हणतात, जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्याची केवळ, निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती. या ठिकाणी त्या देवीची ओळख करून देत असताना, स्तवन करत असताना समर्थ म्हणतात, ते परमार्थाचं मूळ आहे. त्या देवीचं स्वरूप कसं आहे? परमार्थाचं मूळ आहे ते. आणि परमार्थाचं मूळ का म्हटलेलं आहे? तर कीर्तनातून ती जी प्रगट होते, प्रवचनातून ती जी प्रगट होते, निरूपणातून ती जी प्रगट होते, त्या हरिकथेतून ती जी प्रगट होते, सरस्वती श्री शारदा, तिथूनच परमार्थाची सुरुवात आहे. तिथूनच भक्ती कळली जाते आणि मुख्य ब्रह्माची ओळख सुद्धा तिच्यापासूनच होते. त्याच देवीपासून, त्या देवीच्याच सामर्थ्यापासून. म्हणून ते परमार्थाचं मूळ मांडलेलं आहे. जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ. म्हणजे श्रवण हे भक्तीपैकी, नवविधा भक्तीपैकी पहिली भक्ती आहे. भक्तीला सुरुवात श्रवणापासून आहे आणि श्रवण हे परमार्थाचं मूळ आहे, परमार्थाची सुरुवात आहे.
मग ते श्रवण करण्यासाठी ते कीर्तन पाहिजे ना, तिसरी शारदा तिसरी सरस्वती पाहिजे ना, कीर्तन पाहिजे, प्रवचन पाहिजे, निरूपण पाहिजे, हरिकथा श्रवण करायला हवी, संतांचं वाङ्मय श्रवण करायला हवं, संतांचे अभंग श्रवण करायला हवे. आणि मग ते श्रवण झाल्यानंतर परमार्थ काय ते कळतंय, भक्ती काय ते कळते. म्हणून त्या ठिकाणी ओळख करून दिली, जाणीव करून दिली. एकदा त्या गादीवर मनुष्य उभा राहिला ना, त्याला नारदाची गादी म्हणतात. ज्या गादीवरून कीर्तन केलं जातंय त्याला नारदाची गादी म्हणतात. आणि नारदाच्या गादीवरून कीर्तन केलं जातंय. अर्थात मग त्या ठिकाणी एकदा तो मनुष्य उभा राहिला, तो साधक, तो दास, तो भक्त उभा राहिला की त्याच्या अंगामध्ये ती देवी संचारते. श्री शारदा श्री सरस्वती. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. आणि मग ते नामसंकीर्तन त्या ठिकाणी सुरुवात होते. त्या कीर्तनाला नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हरिनामामध्ये तल्लीन होतो तो. ते हरीचं स्तवन करता करता ते स्वरूप त्याला प्राप्त होऊन जातंय. आणि म्हणूनच त्याला नारदाची गादी म्हटली जाते. ज्या गादीवरून आपण प्रवचन करतो, निरूपण करतो, त्याला व्यासपीठ म्हटलं जातंय. व्यासांचं पीठ आहे ते, व्यासपीठ म्हटलं जातंय त्याला. व्यासांचं स्थान आहे ते. आणि एकदा त्या देवाला हात जोडले, नम्र प्रार्थना केली की मग तिथे जी प्रगट होते ती श्री शारदा सरस्वती त्या ठिकाणी व्हायला लागते. आणि तिथपासूनच परमार्थाला सुरुवात आहे, तिच्यापासूनच भक्तीला सुरुवात आहे. म्हणून परमार्थाचं मूळ मांडलेलं आहे ते. मग तिथे आपण कसं बोलावं? मनोरंजन करणं म्हणजे कीर्तन नव्हे, किंवा कीर्तन हा मनोरंजनाचा विषय नाही, प्रवचन हा मनोरंजनाचा विषय नाही, किंवा निरूपण हे मनोरंजनाचा विषय नाही आहे. मनोरंजन करण्यासाठी माणसाला अनेक साधनं आहेत, अनेक प्रकारची साधनं आहेत मनोरंजन करण्यासाठी. मनाला स्थिरता निर्माण करण्याचं साधन कीर्तन आहे. मनाकडे स्थिरता निर्माण करण्याचं साधन परमार्थ आहे, प्रवचन आहे, निरूपण आहे, हरिकथा आहे. मनोरंजन करण्याचं साधन नाहीये ते. बोलता बोलता विनोद करावा, पण त्या विनोदावर लोक विनोद करतील असा विनोद नसावा. आपल्या बोलण्यावर लोक विनोद करतील, त्या विनोदावर लोक विनोद करतील, लोकांसाठी तो एक विनोदच राहिला जाईल, अशा प्रकारचा विनोद नसावा. मग कसं पाहिजे? हरिकीर्तन. कलियुगी कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे, याला परमार्थ म्हणतात. करुणा कीर्तन म्हटलं जातंय त्याला, करुणावाणी म्हटली जाते त्याला. आत्मविद्या, आत्मबुद्धी, सद्बुद्धी ही ज्या ठिकाणी कार्य करत असते, ज्या ठिकाणी प्रगट होत असते, त्या ठिकाणी परमार्थाचं मूळ जोडलं जातंय, कळलं जातंय. म्हणून ज्या ठिकाणी ती सरस्वती प्रगट होते, ज्या ठिकाणी ती श्री शारदा प्रगट होते,
आणि त्या देवाचं स्तवन घडलं जाते, परमार्थ कळला जातो, भक्ती घडली जाते, भक्तीच्या वाटा मोकळ्या होतात, आत्मबोध माणसाला होतो, माणसाकडे आत्मबोध निर्माण होतो. त्याला म्हटलेलं आहे, त्या स्वरूपाला म्हटलेलं आहे, जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्याची केवळ. आता देवाचं स्तवन जर घडत असेल, परमार्थ जर घडत असेल, भक्ती जर घडत असेल, कीर्तन श्रवण झालं, प्रवचन श्रवण झालं, निरूपण श्रवण झालं, हरिकथा श्रवण झाली, संतांचं वाङ्मय श्रवण झालं, संतांचे अभंग श्रवण झाले, मग त्या ठिकाणी सद्विद्याचीच प्राप्ती होणार आहे. एकदा त्या देवीची कृपा झाली ना की ती देवीच त्या ठिकाणी सद्विद्याच्या गुणे किंवा सद्विद्याच्या रूपाने त्या ठिकाणी ती कार्य करत असते ना तरी सद्विद्याची केवळ. आणि मग एकदा काय त्या माणसाच्या पिंडामध्ये सद्विद्या निर्माण झाली, सद्विद्या प्राप्त झाली की मग निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती. काय भूमिका पाहायला मिळते तिथे, काय अवस्था पाहायला मिळते किंवा काय स्थिती पाहायला मिळते तिथे, त्या स्थितीचं वर्णन पुढच्या चरणामध्ये समर्थाने केलेलं आहे. निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती. आजच्या कलियुगाचा जर विचार केला, आजच्या या धावपळीच्या जगाचा जर विचार केला तर माणूस निवांत आहे कुठे? माणूस निवांत होतोय कुठे? संसार करत असताना दिवसेंदिवस त्याच्या आशा वाढत जातात. त्याला असं वाटतंय की तिथपर्यंत पोहोचलो ना का बस मग मी निवांत होईन, मग माझ्याकडे स्थिरता प्राप्त होईल, मग मी शांत निवांत राहीन. पण नाही, शेवटच्या श्वासापर्यंत माणसाच्या आशा वाढत जातात. कधीतरी त्याला अशी आशा असते, अपेक्षा असते की हा संसार संपेल, याला फुल स्टॉप असेल कुठेतरी. जसं ते आकाश एखाद्या टेकडीला टेकल्यासारखं वाटतंय, त्याला क्षितिज म्हणतात, पण ते टेकल्यासारखं नसतंय. तसा हा संसार, हा प्रपंच कुठेतरी थांबेल असं वाटतंय त्याला, पण शेवटच्या श्वासापर्यंत ती आशा त्याला ओढून नेत असते. ती आशा त्याला पुढे 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 आशा दाखवत असते, कार्य करण्यासाठी परावृत्त करत असते. मग निवांत होतोय कधी तो? एखादी वस्तू त्याची हरवलेली आहे घरामध्ये, अगदी काही छोटी वस्तू आहे, ती महत्वाची आहे, सापडवायची आहे, शोधायची आहे. मग त्याची किती धावपळ चालू असते बघा. इकडे शोध तिकडे शोध, पोरं विचारतायत बाबा काय चाललंय तुमचं, शोधा शोध. तो सांगत नाही. मग कुठेतरी अंधारामध्ये एखादी मेणबत्ती घे, त्या मेणबत्तीच्या प्रकाशाने शोधायचं. त्या मेणबत्तीचा प्रकाश कमी पडतोय म्हणून एखादी टॉर्च घ्यायची, त्या बॅटरीच्या प्रकाशाने शोधायचं. असं बराच वेळ तो अगदी त्याची ती शोधाशोध चालू असते. तेवढ्यात थोड्या वेळामध्ये त्या मुलांचं लक्ष त्या वडिलांकडे गेलं तर असा निवांत बसलेला होता, अगदी निवांत. तेवढ्यात ती पोरं बोलतात, बाबा शोधून शोधून थकले का? बोलतो नाही, थकलो नाही. जे शोधत होतो ना ते मिळालं, मिळालं म्हणून आता निवांत झालो. तसंच परमार्थात सुद्धा जे शोधायचं आहे, जोपर्यंत ते सापडत नाही ना तोपर्यंत माणसाची धावपळ चालू असते. योग्य मार्गाने जर वाटचाल केली तर ते सहज सापडते आणि मनुष्य निवांत होतो.
सकाळी मुलांना उठण्याच्या आधी ते वडील बिचारे त्या आईने केलेला डबा भाकरी भाजी बरोबर घेऊन जातात आणि ते कामाला जातात. रात्री यायला उशीर होतो. त्यांची नोकरी लांबवर असते. लवकर जावं लागतंय. येताना उशीर होतो. आल्यानंतर नेमकं ती पोरं झोपलेली असतात. म्हणजे मुलं उठायच्या आधी तो घर सोडतो. मुलं जागे व्हायच्या आधी तो घर सोडतो. आणि रात्रीच्या वेळेला मुलं झोपल्यानंतर तो घरी येतो. जास्त संपर्कच नाही त्या मुलांशी. कधीतरी सुट्टीच्या दिवशी थोडाफार वेळ मिळाला तर त्यातही काही अशी बाकीची कामं असतात. येणं जाणं, कुठे काय, कोणाला भेटणं, अशा प्रकारची कामं असतात. आणि मग ज्या वेळेला तो कसा आहे, काय आहे, गुण कशा आहे, कशा प्रकारचे, त्यांचा स्वभाव कशा प्रकारचा आहे, हे जेव्हा त्याच्याकडून प्रत्यक्ष माहिती होत नाही ना, त्यावेळेला ती आई त्या मुलांना सांगत असते. मग ती पावलोपावली सांगत असते मुलांनो, अरे तुमचे पप्पा ना असे आहेत, तुमचे पप्पा ना तसे आहेत, पप्पांना हे आवडत नाही हा, असं ती सांगत असते. आता वडिलांची ओळख आईच करून देणार ना. तसंच हे परमार्थ करत असताना जे शोधायचंय, सापडावायचं आहे, ज्याची ओळख घ्यायची आहे, त्याची ओळख आपल्याला ती महामायाच करून देणार ना, ती देवीच करून देणार ना. पुरुषाची ओळख करून घ्यायची प्रकृतीच करून देणार. शिवाची ओळख करून घ्यायची शक्तीच करून देणार. म्हणून त्या ठिकाणी ती जाणीव करून दिलेली आहे. एकदा ती वस्तू मिळाली ना, एकदा काय ज्याची ओळख घ्यायची आहे ते मिळालं, मग तो काय होतो, निवांत होतो, निर्मळ. परमार्थ करायला लागल्यानंतर त्याच्या मनामध्ये, त्याच्या पिंडामध्ये कुठल्याही प्रकारचा मळ शिल्लक राहत नाही, कुठल्याही प्रकारचा मळ राहत नाही. म्हणून तो कसा होतो, निश्चळ. कधीच चळत नाही तो, निश्चळ. निश्चळ स्थिती त्याला प्राप्त होते. अहो, संतांचा विचार जर आपण केला ना, तर ब्रह्मरूप झाल्यानंतर त्यांची अवस्था बघा. परमानंद प्राप्त झाला आणि निवांत, निर्मळ आणि निश्चळ स्थिती त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला अनुभवायला मिळते, पाहायला मिळते, किंवा ती प्रचिती येते. त्याला स्वरूप स्थिती म्हटलं जातंय. अर्थात ज्याची ओळख घ्यायची आहे, ज्याचा परमार्थ करायचंय, भक्ती करायची आहे, ज्याचं नामस्मरण करायचं आहे, त्याची भेट झाली, त्याची आत्मप्रचिती आली, त्याचा आत्मसाक्षात्कार झाला की मग त्या ठिकाणी स्वरूप स्थिती प्राप्त होते. देव पहावयासे गेलो आणि देवची होऊन ठेलो. फक्त ज्या पद्धतीने संतांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपली वाटचाल झाली पाहिजे, त्या मार्गाने आपली वाटचाल केली पाहिजे. जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्याची केवळ, निवांत, निर्मळ, निश्चळ स्वरूप स्थिती. अशा प्रकारे त्या महामायेचं रूप आहे. अशा प्रकारे त्या महामायेचं कार्य आहे, त्या देवीचं कार्य आहे. फक्त आपण तिच्याशी काय केलं पाहिजे, एकरूप राहिलो पाहिजे, एकनिष्ठ राहिलो पाहिजे, तिचं स्तवन केलं पाहिजे. त्या महामायेचं आपण अर्थात नामस्मरण केलं पाहिजे. कारण जसं त्या गणेश स्तवनामध्ये मांडलं बघा, गणेश स्तवन करत असताना त्या ठिकाणी ते गणेश स्तवनामध्ये समर्थांनी एक मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे, हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक, तो एक मानवी रंक भजेसी ना तरी काय गेले. या ठिकाणी सुद्धा त्याचप्रमाणे संत ओळख करून देतात की बाबा रे, जे परमार्थाचं मूळ आहे ना तरी सद्विद्याची केवळ, निवांत, निर्मळ, निश्चळ स्वरूप स्थिती, अशा प्रकारचं जे रूप आहे त्या महामायेचं, त्या महामायेचं आपण स्तवन करायचंय. त्या महामायेचं आपण काय करायचंय, नामस्मरण करायचं आहे. का करायचं आहे, तर त्याची ओळख समर्थांनी
ओवी क्रमांक 17 मध्ये करून दिलेली आहे. जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी, समाधी रूपे. या ओवीवर आपल्याला चिंतन करायचंय, विवरण घ्यायचंय पुढच्या भागामध्ये, अर्थातच भाग क्रमांक 259 मध्ये. तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.